त्या तिथं आमचं घर आहे. तिथून पूर्वी प्रत्येकाच्या घरामध्ये जनावरं होती. तर आम्ही तिथून आमची आई किंवा बाकीचे लोक यायचे आणि सगळ्यांच्या इथं प्रत्येकाचं ठरलेलं ठिकाण होतं. म्हणजे घरात ज्या लागणाऱ्या जळणासाठी गवऱ्या आहेत शेणाच्या, ते कोणी इथं कोणी इथं कोणी इथं असे जागोजागी इथं या खडकावर करायचे. आणि इथून पूर्वी पायवाट अशी सुंदर होती, पण आता बुजली. ही जुनी पाईपलाईन गावातील नळा नळाची, आणि आता त्या जुन्या वाटा बुजल्या. आता मोकळं आहे म्हणून कसंही जाता येते, नाहीतर वापर नाही. पूर्वी ह्या डोंगराच्या पलीकडं साखर म्हणून गाव आहे, तर त्या गावात देखील आम्ही बाजारासाठी जायचो यायचो या रस्त्याने. नेहमीची वर्दळीचीच होती. लहानपणी तर अगदी मला आठवतं, इथे एक लहानसा असा ढोह होता, त्याच्यामध्ये मी आणि माझे मित्र पोहत बसायचो. आता तोही नाही त्यावेळेस. आणि इथून असे यायचो आम्ही या बांधाने, आणि नंतर वरती आलो की मग आमचं इकडे एक क्रिकेटचं मैदान होतं. दिवाळी, परत उन्हाळ्याची सुट्टी अगदी एप्रिलमध्ये चालू झाली तर अगदी जूनपर्यंत सकाळी नाश्ता करून किंवा तसंच यायचो, जेवायला जायचो, परत दुपारी यायचो. अंधार पडेपर्यंत अगदी बॉल दिसेनासा होईल त्यावेळेस आम्ही घरी जायचो. तरी ही जांभळीची झाडं पण आहेत दोन. एक मध्ये होतं, अजून एक त्या तिथं होतं, ते नंतर शेतीसाठी ते काढलं. मग ज्यांची बॅटिंग आहे त्यातले जे 2 जण बॅटिंग करतायत, बाकीचे इथं येऊन जांभळं खात असायचे. आणि ही गोल जांभळ गावाकडची गोल आहे. आता पावसात आता नाही, तोडल्यामुळे राहिली नाही बहुतेक. ऐक, तर बरेच दिवसातून ह्या इकडे आलोय. तिथून अशी कोपऱ्यातून पायवाट होती, ती पण आता राहिली नाही. आणि आयुष्याची क्रिकेटचं हे आमचं पहिलं मैदान. आता त्याची पूर्ण दिशा आणि दशा बदललेली आहे. पूर्वी सपाट होतं. या इथं असे आम्ही स्टंप राहायचो, आणि जवळच आमची बाउंड्री पण होती. थोडंसं इथून खाली बॉल गेला की पळत जाऊन आणायचा. भरपूर व्यायाम व्हायचा. आज थोडासा अंधार पडायच्या आधीचा वेळ होता शिल्लक, म्हटलं जावं. हे पूर्वी लहानपणीचं ग्राउंड होतं. तर हा एक इथं ओढा होता असा. या ओढ्यामधून असे इथून स्टंप, आणि तिथून ह्या इथं बाउंड्री, ओढ्यामध्येच बाउंड्री ठेवली होती आम्ही. दगडी अशा रचून ठेवायचो. आणि त्यानंतरच्या काळामध्ये हे ग्राउंड होतं आमचं. इथं थोडीशी माती आहे, इथं असं पिच होतं, आणि मग त्या बाजूला बाउंड्री, ह्या बाजूला अशा दगडाचे असे आम्ही ढीग रचायचो, आणि त्याच्या बाउंड्री असायच्या. आता हे पण बहुतेक जमीन कोणीतरी विकली. हे काही दगडी पिवळ्या कलरच्या वगैरे असे ठेवलेले आहेत. इथं पूर्ण अशी झाडं झुडपं होती, आम्ही तोडायचो का तर आम्हाला क्रिकेट खेळता यावं म्हणून. पण आता नवीनच्या पिढीला बहुतेक प्रत्येक गोष्ट पैसे देऊनच खेळायचं, ग्राउंडवर सुद्धा खेळावं लागेल असं वाटतंय. दिवस रात्र इथं अंधार पडेपर्यंत असायचो. त्या बाजूला पूर्ण असे बाभळीची झाडं वगैरे अशी मध्ये होती, ती तोडली कोणीतरी, काय प्लॉटिंग केले सपाट थोडंसं. वरती पण डोंगर पोखरण्याचा प्रयोग चालू आहे. म्हणजे डोंगरातून रस्ता काढत काढत वरती नेला की उर्वरित जमिनींना पण हात टाकायला मोकळे. हे काय, हां, हे ग्राउंड झालं. आत्ता देखील कोणीतरी उन्हाळ्यात, मोबाईलच्या जमान्यामध्ये कोणीतरी क्रिकेटचे चाहते होते होते
काहीतरी ते स्टंप काय लावले काय माहीत नाही. मला वाटलं स्टंपसाठी केले पण नाही. तो दगड आणि इथं ह्या खुणा केल्यात कशाच्या माहीत नाही. आणि ह्या इथं एक जांभूळ होती, ती पण तोडली. आणि हे होतं आमचं फुटबॉलचं ग्राउंड. धो धो पाऊस पडायचा. आहे इथं माती अशी ती गोळे धरते असे चप्पलला, त्यामुळे आता मला लवकरच गवतावरून बाजूला निघालं पाहिजे. माती हे प्लॉटिंग केल्यामुळे काय झालंय, आता ही डोंगरातली माती पूर्ण अशी निसरडी होऊन पूर्ण वाहून येते खाली. ह्याच गोष्टी नंतरच्या काळामध्ये निसर्गाचा ऱ्हास करण्यासाठी कारणीभूत ठरतात. आता काय, आता ज्यांनी विकली त्यांचं काय सांगावं. तर हे आमचं फुटबॉलचं ग्राउंड होतं. इकडे एक गोल पोस्ट असायचा आणि एक त्या बाजूला गोल पोस्ट असायचा. आणि आता आम्ही चिखलात अगदी पडायचो, लोळायचो, तरी देखील इथं खेळायचो, मज्जा यायची. आणि अक्षरशः तिथं खाली असं एक ओढा आहे, त्या ओढ्यातून पाणी येतं, तर त्या पाण्यात जाऊन आम्ही हातपाय धुवायचो. घरी जाताना पावसाळ्यात फुटबॉल खेळणारे असे एवढे फुटबॉलचे चाहते कोण नाहीत. आम्ही भरपूर खेळ खेळलो, खेळांच्या सगळ्या अनुभव आहेत. त्यामुळे तर अजून फिटनेस व्यवस्थित आहे. फक्त अलीकडच्या काळात जरा पुण्यात गेल्यावर शहरी हवामान, बैठी काम, शारीरिक कष्टाची कामं नसल्यामुळे आता त्रास होतो. नाहीतर झाडावर तर एका एका आंब्यासाठी त्या झाडाच्या शेंड्यावर गेलेलो आहे. काय सांगायचं आता. इथं पण पाहू शकता, इथं एक उंच डोंगरावर जांभळ आहे. इतकी खतरनाक जांभळ म्हणजे अशी मोठी होती. त्या काळामध्ये गावामध्ये अशा 2-3च मोठी जांभळीची झाड होती, त्याला मोठं जांभळ यायचं. साईजमध्ये जे आता विकत मिळतं ना, 50 रुपये, 80 रुपये, 100 रुपये काय पावशेर, त्या टाईपचं ते मोठं जांभळ होतं. तर ह्या जांभळीवर आम्ही घ्यायचो. बापरे, मुलं त्याच्यावर मोजक्याच लोकांना असं अवघड जागी चढता येत होतं. बाकीचे असे सोप्या जागी जाऊन थोडे थोडे काढायचे, पण खतरनाक होतं. हे काय, ह्या इथं पण एक जांभळ आहे, ह्याच्यावर पण आम्ही सगळ्यांनी जांभळं काढलेली आहेत. असं गावात असं कोणतं झाड नसेल ज्या झाडाला फळ येते आणि त्या झाडावर आम्ही चढलेलो नसेल. हे काय, ह्या आंब्याला आंबे खाली पडायचे ओढ्यामध्ये वेचायचे. आत्ता देखील आलो मी फिरता फिरता, पण काहीतरी नशिबात होतं. तर एक आंबा पडलेला आहे, पण त्याला ऑलरेडी कशाने तरी खाल्लेला आहे. आमच्या नशिबात नव्हतं. म्हणजे हे कसं, ह्या अशा गोष्टी अनुभवण्यासाठी गावाकडेच यावं लागतं. इथे भरपूर पडलेले आहेत, एखादा तरी चांगला सापडेल मला, पण मला खोलात जावं लागेल. हे का असा ओढा आहे, शहरातली लोक इथे जाऊ शकतील का? नाही. असं इथे पकडायचं, मासे क्रॉस पाय टाकायचे, शूज वगैरे काही नाही आहेत. साप एक मागाशी दिसला होता, परत दर्शन नाही व्हावे, पिशवी आणली असती तर इथं आंबे सापडले होते बघा. हे देवगड खा, रत्नागिरी खा, हापूस खा, पायरी खा, हे सोनं. हे निसर्ग निर्मित, आम्ही याला सोनच बोलू शकतो. हे काय, शहरी लोकांना याची किंमत नाही कळायची. पिकवलेले हे यायला हे आपोआप पडलेले झाडाखाली. मी आता कॅरी बॅग आणलेली नाही, पण मला हे बरेच सापडायला लागले. तर मग मी थोडासा व्हिडिओ थांबवतो, मी थोडे आंबे गोळा करून घेतो. कसं आहे, आंबे मागच्या आठवड्यात मिळालो नाही, आता पाऊस नुकताच सुरू होण्याची हे काय, माती सगळा ओलावा आहे मातीमध्ये,
ओढे अजून कोरडे आहेत. पण हे आंबे मी आता गोळा करतो आणि मग तुम्हाला जांभळ थोडीशी दाखवेल. त्या जांभळीचं लोकेशन. थोडेसे आंबे घेतो गोळा करून. हे काय असे पडलेले आहेत. हातातही 2-3 आहेत. इथं आहे, तिथं आहे, इथं आहे. काय आहे, विकत किती पुण्यामध्ये 100 रुपये किलो, 200 रुपये किलो. अरे कुठले किलोचे भाव? आम्ही डझनावर आंबे विकायचो आमचे, जर कधी विकायला गेलो तर. लोक गावरान आंब्याला बाजारभाव देत नाहीत. कारण त्यांना सांगायला गावतं, आम्ही मार्केटचे आंबे 1000 रुपये डझन घेतले, 2000 रुपयाला पेटी आणली. सांगताना त्यांना खातात विषच ते केमिकलयुक्त. पण सांगतात असे की काय बोलू, आम्ही ऐकतो. आम्ही नंतर खातोय आंबे. आम्हाला असले तसले आंबे आवडत नाहीत. आम्हाला नॅचरल पद्धतीनेच, म्हणून तर अजून आम्ही असे आहोत. थोडंसं मी आता बंद करतो व्हिडिओ, पुढं अजून त्याला चालू ठेवील. हे आंबे एवढे गोळा करून घेतो. आलोय तर आता सोय करतो खायची.